हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बालाजी कॉमर्स क्लासेस. मी प्रदीप निकम आपले स्वागत करतो. बघा, आता तुम्ही 11वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं असेल आणि ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला काही सब्जेक्टची ओळख झाली असेल. जसं तुम्हाला आता माहिती की आपल्याला एकूण 6 सब्जेक्ट आहेत. त्या 6 सब्जेक्टपैकी आपला एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे ओसीएम. काय सब्जेक्ट आहे? ओसीएम. मग ओसीएमचा फुल फॉर्म काय? आपल्याला सगळे फुल फॉर्म पण माहिती पाहिजे. तो ओसीएमचा फुल फॉर्म होतो ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. काय फुल फॉर्म आहे त्याचा? ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. बघा, तो तुम्ही आता 11वीला नवीन प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपलं जे पहिलं वर्ष आहे त्याला काय म्हटलं जातं? FYJC, फर्स्ट इयर ऑफ ज्युनियर कॉलेज. काय म्हटलं जातं? फर्स्ट इयर ऑफ ज्युनियर कॉलेज. ओके, चला. तर आता तुम्हाला कॉमर्स आल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तुमच्यासाठी बिझनेस हा प्रकार नवीन असेल आणि बिझनेस मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की पैसा कमवायचा कसा, पैसा कुठून कमवता येईल, त्याचे मार्ग कोणकोणते, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला ओसीएम मध्ये शिकायच्या आहेत, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये शिकायच्या आहेत. चला, तर आता बघ, विषयाचं जे नाव आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तो कॉमर्स अँड मॅनेजमेंट, मग कॉमर्स हा शब्द मोठा आहे का बिझनेस हा शब्द मोठा आहे, हे पण आता आपल्याला पुढे बघायचंच आहे. तर बघा, इकडे आपला पार्ट दिला आहे बिझनेस. ओके, आणि बिझनेस मध्ये मग काय पार्ट दाखवला आपला? कॉमर्स हा पार्ट दाखवला आहे. आणि त्याचबरोबर हा तर झाला पहिला पंख, आणि इकडे दुसरा पंख कोणता आपल्याकडे? इंडस्ट्री. म्हणजे बिझनेस मध्ये दोन गोष्टी इन्व्हॉल्व असतात. तर पहिली गोष्ट असते इंडस्ट्री आणि दुसरी गोष्ट असते कॉमर्स. मग या दोघांमधला आपला फरक पण समजून घ्यायचा आहे. आणि हा फरक समजून घेताना आपल्याला इथून इथपर्यंत असा प्रवास करत यायचा आहे. काय करायचंय? इथून इथपर्यंत असा आपला सगळा प्रवास करत यायचा आहे. मग ज्यावेळेस आपण हा प्रवास करून इथपर्यंत येऊ तेव्हा आपल्याला समजेल की बिझनेस आणि कॉमर्स मध्ये काय फरक आहे. ओके, म्हणजे बिझनेस मध्ये कॉमर्स येतं का कॉमर्स मध्ये बिझनेस येतो, हे पण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या पहिल्या टॉपिक कडे येऊ. तर आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस. म्हणजे आता आपल्याला हे शिकायचंय की नक्की कॉमर्स काय आहे आणि बिझनेस काय आहे. या दोघं गोष्टी आता आपल्या या चॅप्टर मध्ये शिकायच्या आहेत. तर हे शिकण्याच्या आधी आपण सगळ्यात पहिल्या पार्टला सुरुवात करू ह्यूमन ऍक्टिव्हिटीज. मग आपण नक्की ह्यूमन ऍक्टिव्हिटीज कशाला म्हणायचं? एनी ऍक्टिव्हिटीज परफॉर्म बाय ह्यूमन बीइंग. एनी ऍक्टिव्हिटी इज अ परफॉर्म बाय ह्यूमन बीइंग दॅट इज ह्यूमन ऍक्टिव्हिटीज. डेफिनेशन समजली मी काय सांगितले थोडक्यात? की कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी जी कोण परफॉर्म करतं? व्यक्ती परफॉर्म करते. त्या कृतीला काय म्हणायचं? त्या ऍक्टिव्हिटीला आपण काय म्हणायचं? ह्यूमन ऍक्टिव्हिटीज म्हणायचं. मग बघा की ह्यूमन ऍक्टिव्हिटीचे प्रकार किती, कारण हे प्रकार का करायचे? कारण आपल्याला काय शिकायचं आहे? बिझनेस शिकायचा आहे, पैसा बघायचा आहे. मग कॉमर्स मध्ये आपल्याला बिझनेस बघताना पैसा कोणत्या मार्गाने कमवायचा आहे हे पण आपल्याला आधी क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे आपण अशी कोणती ऍक्टिव्हिटी केली तर आपल्याला त्याच्यापासून पैसा मिळेल, आणि कोणती ऍक्टिव्हिटी केली तर तिच्यापासून आपल्याला पैसा मिळणार नाही. या दोघं गोष्टीकडे आपल्याला फोकस करायचं. बघा, मी आता इथे लिहिलंय नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. पहिला प्रकार ऍक्टिव्हिटी मध्ये, आणि दुसरा प्रकार इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. आणि मध्ये एक शॉर्ट लिहिलं बघा, कन्सिडरेशन. काय शब्द वापरलाय? कन्सिडरेशन. मग कन्सिडरेशन म्हणजे काय? मोबदला. मराठी काय म्हणतो आपण त्याला? मोबदला म्हणतो. मग दोघं ऍक्टिव्हिटी मध्ये काहीतरी फरक आहे. काय फरक आहे? ज्या नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यात आपल्याला कन्सिडरेशन मिळतं, पण ते पैशात नसतं. कशात नसतं? पैशात नसतं. आणि जे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये मिळतं, जे कन्सिडरेशन मिळेल ते कशात मिळेल? आपला पैशात मिळेल किंवा वस्तूच्या स्वरूपात मिळेल. म्हणून मी त्याला इथे वरती नाव दिलं बघा. काय म्हटलंय? मॉनिटरी कन्सिडरेशन. काय शब्द वापरलाय? मॉनिटरी कन्सिडरेशन. आणि इकडे काय शब्द वापरलाय? नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन. चला, ठीक आहे, हे पण समजलं की आपण ज्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो त्याचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार. पहिला प्रकार कोणता? नॉन इकॉनॉमिक. आणि दुसरा प्रकार कोणता? इकॉनॉमिक. मग आता इथपर्यंत आपलं क्लिअर झालं असेल तर आता आपण नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कडे जाऊ. नक्की नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कशाला म्हणायचं? बघा, तर मी आता सांगितलं की नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. त्याचं पहिलं एक्झाम्पल, आई आपल्यासाठी घरात जेवण बनवते, स्वयंपाक करणं. स्वयंपाक झाला. दुसरी गोष्ट म्हणजे काय अजून? की आपले कपडे वगैरे धुते किंवा कपडे शिवून देते. ओके, तर मग याच्या बदल्यात आई आपल्याकडून पैसे घेते का नाही? बघितलं कधी की आईने आपल्याकडनं स्वयंपाक बनवण्याचे पैसे घेतले? नाही बघितलं. कारण का नाही घेत? तर कन्सिडरेशन कोणतं आहे? नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन आहे. म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, ज्याच्यात आपण पैसे मागू शकत नाही, पण त्याच्यात काय असणार आहे? लव्ह अँड अफेक्शन. म्हणजे आईला मुलाच्या पोटी काय असेल? प्रेम असेल.
ओके, म्हणजे त्याच्यामुळे ती मुलाकडनं पैसे घेत नाही. दुसरं एक्झाम्पल, आईने मुलाचे कपडे शिवून दिले. ही पण कोणती ऍक्टिव्हिटी झाली? नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झाली. आणि याच्या बदल्यात आई आपल्याकडनं काही मोबदला घेते का? नाही. हे पण समजलं. मग बघा, मग अशा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय काय येणार आहे? मी सगळे शब्द लिहिले. लव्ह, अफेक्शन, ड्युटी. ड्युटी म्हणजे काय? कर्तव्य. फॉर एक्झाम्पल, मुलांनी आई वडिलांना सांभाळणे, ही त्यांची काय? ड्युटी आहे. पण त्याच्यात मुलाला काय बेनिफिट मिळतो? तर त्याला समाधान मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतो. ओके. देन पुढचा शब्द आला आहे कल्चर. कल्चर म्हणजे काय? संस्कृती. मग काय असते आपली संस्कृती? दिवाळी आली असेल, आखाजी आली असेल, त्याच्यात आपण काय करतो की आपली जी कल्चर आहे ते आपण पुढे फॉलो करतो. काय करतो? आपण फॉलो करतो. जसं आता दिवाळी तुम्ही काय करतात? फटाके वगैरे फोडतात, या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यातून आपल्याला काय मिळतं? सॅटिस्फॅक्शन मिळतं. नंतर शब्द दिला रिलीजन. रिलीजन, मग आता रिलीजन म्हणजे काय झालं? धार्मिक. मग आपण एखादी गोष्ट केली असेल, मंदिरात वगैरे गेलो किंवा आपण मंदिरात काहीतरी समजा भजन वगैरे म्हटलं, मग तेव्हा जी आपण ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो तिच्यात पण आपल्याला मॉनिटरी काही मिळत नाही. म्हणून ती कोणती ऍक्टिव्हिटी झाली? नॉन इकॉनॉमिक. त्याच्यानंतर आलं एक्झाम्पल पुढचं हेल्प. हेल्प म्हणजे काय? चला, मी रस्त्याने जातो आहे, एक व्यक्ती मला भेटला जो हँडिकॅप आहे. काय? हँडिकॅप. मी त्याला रस्ता क्रॉस करून दिला. मी सांगेल का काका द्या 2 रुपये? म्हणणार का आपण? नाही म्हणणार. कारण आपण काय केली? त्याला हेल्प केली, मदत केली. आपल्याला काय मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं आलं सोशल सर्व्हिसेस. मग सोशल सर्व्हिसेस म्हणजे काय? बघा, आता जस्ट तुमच्याकडे गणपती वगैरे बसले असतील, अजून पुढे परत तुमचे नवरात्र वगैरे असतील, मग ते जे मुलं ऍक्टिव्हिटी करतात, जे गणपती मंडळाचे काय असतात? सदस्य असतात, ते पण काय म्हणून करतात? तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ती पूर्ण करतात. म्हणून त्यांना काय म्हणतो? सोशल सर्व्हिसेसला आपण काय म्हणतो? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, मग हा पार्ट झाला. मग आता हे लक्षात ठेवायचंय की नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये कन्सिडरेशन पैशात मिळणार नाही. तर कसं मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन. काय मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन. किंवा मी काय सांगितलं? लव्ह अँड अफेक्शन. ह्या ज्या गोष्टी करतो त्याला काय म्हणायचं? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन किंवा नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. हा झाला आता आपला पहिला पार्ट. आता आपण जाऊया दुसऱ्या पार्टकडे. मध्ये मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे काय? समथिंग इन रिटर्न. आपल्याला काहीतरी परत मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे? परत मिळायला पाहिजे. मग मी तुम्हाला एक पहिला सांगितला की जो कसा नसतो? नॉन मॉनिटरी, पैशाच्या स्वरूपात नसतो. आता इकडे कसं मिळेल? पैशाच्या स्वरूपात. तिला बघा मॉनिटरी कन्सिडरेशन. ओके, मग बघूया आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. मग अशा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज की ज्याच्यात आपल्याला काय मिळणार आहे? पैसा मिळणार आहे. काय मिळणार आहे? पैसा किंवा पैशाच्या ऐवजी वस्तू मिळणार आहे. मनीज ऑर मनीज वर्थ. मी दोघं शब्द लिहिले, मनी ऑर मनीज वर्थ. म्हणजे एक तर पैसा मिळेल, एक तर काय मिळेल? वस्तू मिळेल. चला त्याचं पण मी एक्झाम्पल देतो. आता 10वीला तुम्हाला चांगले मार्क्स नाही मिळाले. तुम्ही घरच्यांना प्रॉमिस केलं की पप्पा मी 12वीला चांगला अभ्यास करा, मी चांगला नंबर काढेल, 1 नंबर येईल, पण मला त्याच्या बदल्यात 2 व्हीलर पाहिजे. काय पाहिजे? 2 व्हीलर. म्हणजे तुम्ही आता काय करणार आहे? ऍक्टिव्हिटी करणार आहे, अभ्यास करणार आहे. ओके, मग कोणती ऍक्टिव्हिटी झाली तुमची? इकॉनॉमिक. पण त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे? मनीज वर्थ, म्हणजे वस्तू मिळणार आहे. काय मिळणार आहे? वस्तू. ओके, मग आता तुम्हाला हे पण समजलं की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कशाला म्हणायचं? ज्याच्यात आपला बेनिफिट होतो, काहीतरी पैसा मिळतो, त्याला काय म्हणायचं? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. चला अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्ही टेलर बघितला असेल, आपण टेलरकडे जातो, आपले कपडे शिवायला देतो. ओके, तर कपडे शिवायला दिले, त्याने शिवून दिले, आपण त्याला काय देणार? त्याचे काहीतरी पैसे देणार, फीस देणार आहे. मग जी फीस देणार आहे ही त्याच्यासाठी काय आहे? की लाईव्हलीहूड साठी त्यांनी मिळवलेलं इन्कम. काय मिळवलेलं आहे? लाईव्हलीहूड साठी मिळवलेलं इन्कम. म्हणजे त्याला पण जीवन जगायचं आहे. मग जीवन जगण्यासाठी जो त्या ऍक्टिव्हिटी करतोय त्या ऍक्टिव्हिटीला काय म्हणायचं? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ओके, सगळे जण तेच करतात. कोणी बिझनेस करतं, कोणी प्रोफेशन करतं, कोणी एम्प्लॉयमेंट करतं. जसं आता आपण पुढच्या पार्टला जाणारच आहे. ओके, त्याचेच प्रकार आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर चला मग आता बघूया आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये किती प्रकार पडतात. तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला प्रकार आला आपल्याकडे एम्प्लॉयमेंट. मग एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? नोकरी करणे. दुसरा आहे प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय? स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालवणे, पण कशाच्या बेसवरती? स्किल किंवा इंटेलेक्चुअल ॲबिलिटी किंवा स्किलने चालवणे. त्याला काय म्हणायचं? प्रोफेशन. जसं डॉक्टर, ओके, वकील असेल, एखादा टीचर असेल, ओके, किंवा प्रायव्हेट ट्युटर असेल, अशा व्यक्ती. कारण त्यांना त्याच्याबद्दल काय मिळते? फीज मिळते. इकडे एम्प्लॉयमेंट केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला? एक तर सॅलरी मिळेल, एक तर वेजेस मिळतील. आता एम्प्लॉयमेंट मध्ये पण प्रकार असतात.
कारण दोन शब्द दिले, तुम्ही म्हणणार सर्व सॅलरी कोणाला मिळेल आणि वेजेस कोणाला मिळेल. बघा एम्प्लॉयमेंट करताना दोन प्रकार असतात, एक ब्ल्यू कॉलर आणि एक व्हाईट कॉलर. म्हणजे व्हाईट कॉलर असतात त्यांना काय मिळते, सॅलरी, कारण ते कोणतं काम करतात, फक्त काय करतात, ते मेंटली काम करतात, फिजिकली काम करत नाही. आणि इकडे दुसरा वेजेस कोणाला मिळतात, जे फिजिकली काम करतात, हाताने वर्क करतात, त्याला काय म्हणायचं, ब्ल्यू कॉलर. आणि हा पण झाला व्हाईट कॉलर. ठीक आहे. मग आता हा शब्द आला एम्प्लॉयमेंट. मग एम्प्लॉयमेंट मध्ये पण दोन शब्द येतात, एक एम्प्लॉयर आणि एक एम्प्लॉई. मग एम्प्लॉयर म्हणजे कोण, जो तुम्हाला काम देणारे, जे ऑर्गनायझेशन असेल त्याला तुम्ही काय म्हणायचं, एम्प्लॉयर म्हणायचं. आणि जो वर्क परफॉर्म करणारे म्हणजे आपण, त्याला आपण काय म्हणणार आहे, एम्प्लॉई म्हणणार आहे. ठीक आहे. दोघं वर्डिंग समजले एम्प्लॉयमेंट मधले. पहिला वर्ड सांगितला मी एम्प्लॉयर, दुसरा वर्ड सांगितला एम्प्लॉय. जो काम देणारा आहे त्याला काय म्हणायचं, एम्प्लॉयर म्हणायचं. आणि जो काम करणारा आहे त्याला काय म्हणायचं, एम्प्लॉई म्हणायचं. हे पण कन्सेप्ट क्लिअर झाली. मग काहींना काय मिळते, सॅलरी, आणि काहींना काय मिळतात, वेजेस. दोघांमध्ये डिफरन्स आहे, तो पण मी तुम्हाला सांगितला की सॅलरी ही मंथली मिळते आणि वेजेस वीकली मिळतात. ठीक आहे. दुसऱ्या पार्टमध्ये जाऊ आपण प्रोफेशन. मग नक्की प्रोफेशन कशाला म्हणायचं. आता जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, ऍडव्होकेट असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, हे सगळे काय झाले, प्रोफेशनल्स. काय म्हणायचं, प्रोफेशनल्स. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या स्किलने, एज्युकेशनने, नॉलेजने काहीतरी काय करतायत, ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतायत. काय करतात, ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतायत. मग असे जे प्रोफेशन असतील त्यांना आपण काय म्हणणार, आपण प्रोफेशनल्स म्हणणार. ठीक आहे. आता त्याच्यापैकी तुम्हाला बरेच एक्झाम्पल माहिती असेल, जसे तुम्हाला आता मी 2-3 दिले. एक काय सांगितलं, डॉक्टर सांगितलं, नंतर ऍडव्होकेट सांगितलं, इंजिनियर सांगितलं, असे भरपूर काही एक्झाम्पल आहेत. पण याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचा की हे जे वर्क केलं जाणार आहे, हा जो वर्क परफॉर्म करणार आहे, ते त्याचं कशाने असेल, त्याच्या स्वतःच्या नॉलेजने, एज्युकेशनने असेल, किंवा त्याचे इंटेलेक्चुअल स्किल तिथे कामात पडणार आहे. म्हणजे तो वस्तूची खरेदी विक्री करणार नाही. ओके. चला आता तिसऱ्या पार्टमध्ये जाऊ. तिसरा आपला पार्ट कोणता आहे, बिझनेस. बघा बिझनेसच्या खाली पण मी दोन शब्द लिहिले, एक म्हणजे प्रॉफिट आणि एक म्हणजे लॉस. ऑब्लिक करून दिलंय, कारण कुठल्याही बिझनेसला एक तर काय मिळेल, प्रॉफिट मिळेल, एक तर काय होईल, लॉस होईल. ओके. तर चला मग आता आपण बिझनेस पर्यंत पोहोचलो. मग आता आपल्याला हे बघायचंय की नक्की बिझनेस मोठा आहे का कॉमर्स मोठा आहे. आता तुम्हाला डायग्राम बघितल्यावरती समजलंच असेल, कारण मी आधी शब्द कोणता लिहिलाय, बिझनेस. आणि मग बिझनेसचे दोन पंख, बिझनेसचे दोन पंख कोणता आहे, पहिला इंडस्ट्री, नंबर 1 दिलाय, आणि दुसरा पंख कॉमर्स, त्याला ब्रॅकेट मध्ये काय म्हटलंय, डिस्ट्रीब्युशन. काय शब्द वापरलाय, डिस्ट्रीब्युशन. ओके. आता ह्या पार्ट मध्ये आता आपल्याला हे बघायचंय की नक्की इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं आणि कॉमर्स मध्ये काय केलं जातं. मग मी दोघांचं तुम्हाला बघा शॉर्ट मध्ये लिहून पण दिलेलं आहे. इंडस्ट्री आणि म्हणजे काय आलं, प्रोडक्शन आलं. मग तुम्ही म्हणा सर प्रोडक्शन कशाला म्हणायचं, शेती करतात त्याला आपण प्रोडक्शन म्हणायचं का, हो ते पण एक प्रकारचं प्रोडक्शनच आहे, पण ते आपल्या वेगळ्या पार्ट मध्ये जाईल. कशामध्ये जाईल, इंडस्ट्री मध्ये त्याच्यात अजून प्रकार दिले, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. किती प्रकार दिले, 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू, कारण पहिल्या एवढ्या लेक्चर मध्ये आपलं एवढं सगळं कव्हर होणार नाही. ओके. तर चला बघूया. मग इंडस्ट्री कशाला म्हणायचं, तर इंडस्ट्री काय, इंडस्ट्री मध्ये काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. काय केलं जाते, एक तर प्रोडक्शन, एक तर मॅन्युफॅक्चरिंग. मग प्रोडक्शन कोणत्या बेसिस वरती केलं जातं, शॉर्ट मध्ये लिहिलंय आरएम. आरएम म्हणजे काय, रॉ मटेरियल. मग रॉ मटेरियल वरती प्रोसेस करून कशात रूपांतर करायचं, फिनिश गुड्स मध्ये. कशात रूपांतर करायचं, फिनिश गुड्स. मग फिनिश गुड्स म्हणजे काय, की कच्च्या मालापासून पक्की वस्तू बनवायची आणि मार्केटला ती काय करायची, विकायची. त्यालाच काय म्हणतात, इंडस्ट्री. ओके. मग तुम्ही म्हणता सर मशीन आणि लेबर, कारण आपण जे मटेरियल प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे, एक तर मशीन, एक तर लेबर. या दोघांचा उपयोग करून आपण काय करू, रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश गुड्स मध्ये करू. ठीक आहे. हा पण पार्ट समजला आता इंडस्ट्री. मग तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवायचं की इंडस्ट्री मध्ये काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. चला मग आता दुसऱ्या पार्ट कडे आपण कॉमर्स. मग कॉमर्स म्हणजे काय, कॉमर्स आणि थोडक्यात शब्दाला बघा डिस्ट्रीब्युशन. इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्शन केलं जाईल, इंडस्ट्रीमध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन केलं जाईल, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, त्या सगळ्या वस्तू उत्पादित झाल्यानंतर विकण्याचं काम कोणाचं, डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम कोणाचं, कॉमर्सचं. म्हणजे यांनी इकडे पहिल्या पंक्तीत काय केलं, प्रोडक्शन केलं, त्याच प्रोडक्शनची विक्री कोण करणार आहे, कॉमर्स करणार आहे.
कारण ही जर चेन नसेल तो वस्तू डायरेक्ट विकली जाणार नाही. त्या विकण्यासाठी कोण पाहिजे? कॉमर्स पाहिजे. ओके, तर चला मग कॉमर्स मध्ये पण किती प्रकार येणार आहेत? 2 प्रकार. पहिला प्रकार आहे ट्रेड आणि दुसरा प्रकार आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड. मग आता ट्रेड म्हणजे काय? व्यापार. बरं, काय म्हणतात त्याला? व्यापार. जिथे वस्तूची देवाणघेवाण केली जाते, विक्री केली जाते, सेलिंग अँड बाईंग, त्याला काय म्हणायचं? ट्रेड म्हणायचं. ओके, सेलिंग अँड बाईंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट इज ट्रेड. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतोय. सेलिंग अँड बाईंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट इज ट्रेड. लक्षात? मग म्हणजे इथे आपल्याला काय करायची? वस्तूंची विक्री करायची, खरेदी करायची आणि त्या कोणापर्यंत पोहोचवायच्या आहे? कंझ्युमर पर्यंत पोहोचवायच्या आहे. म्हणजे इकडे कंपनीने प्रोडक्शन केलं तर ते पोहोचवण्याचं काम कोणाचं? कॉमर्स. आणि कॉमर्स मध्ये कोणाचं? ट्रेड. आता हा पण पार्ट तुम्हाला समजला. मग शेवटच्या पार्ट येतो आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड. मग ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे काय? ट्रेडला बिझनेस, ट्रेडला सहाय्यक असणारे बिझनेस, म्हणजे ट्रेडला मदत करणारे बिझनेस. मग मदत करणारे बिझनेस कोणते? कारण सगळे तर ट्रेड वाले नाही करू शकत. मग ट्रेडला ज्या गोष्टींची गरज आहे ती कोण फुलफिल करून देईल? कोण पूर्ण करेल? ऑक्झिलरीज टू ट्रेड. जसं बँकिंग, ओके, त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन असेल, नंतर तुमचं ट्रान्सपोर्ट असेल, वेअर हाऊसिंग असेल, या सगळ्या गोष्टी ट्रेडला मदत म्हणून कोण करतं? ऑक्झिलरीज टू ट्रेड करतं. चला, हे पण समजलं इथपर्यंत. मग आता आपण इकडे येऊ इंडस्ट्रीमध्ये, कारण अजून आपला बराच पार्ट बाकी आहे. अजून मी तुम्हाला डीप मध्ये सांगितलंच नाही. हा फक्त आपण एक चार्ट बघतोय आणि या चार्ट मध्ये आपण एक समरी बघतोय. काय बघतोय? समरी. आणि ही समरी आपल्याला आपल्या डोक्यात फिट करायची आहे. म्हणजे आपल्या या चॅप्टर मध्ये पूर्ण आपण काय शिकलो हे आपल्या याच्यात लक्षात ठेवायचं आहे. कारण मी पुढच्या लेक्चर मध्ये काय करणार आहे तर इंडस्ट्री आणि कॉमर्स याचं डीप मध्ये आपण पूर्ण बायफर्केशन बघणार आहे. कशाचं बायफर्केशन? इंडस्ट्री आणि कॉमर्स. मग त्याचे फीचर्स असतील, त्या बिझनेस मध्ये काय काय केलं जातं, कोणकोणते बिझनेस इन्क्लूड होतात, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, तर चला मग आता इथे इंडस्ट्रीमध्ये काय राहिलं आपलं? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. मग प्रायमरी कसं म्हणायचं? प्राथमिक उद्योग. आता हे लक्षात ठेवा, प्रत्येक देशात इंडस्ट्रीचे किती भाग केलेले असतात? 3 भाग केलेले असतात जनरली. ओके, कसे केलेले असतात? जनरली 3 भाग केलेले असतात. मग पहिला भाग म्हणजे कोणता? प्रायमरी, प्राथमिक उद्योग. दुसरा सेकंडरी. कोणता दिलाय? सेकंडरी, म्हणजे जे आपले उद्योग येतात, कन्स्ट्रक्शन कंपनीज वगैरे. आणि मग तिसऱ्यामध्ये येतात टर्शरी. टर्शरी म्हणजे काय? सर्व्हिस सेक्टर. काय लक्षात ठेवायचंय? सर्व्हिस सेक्टर म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे सगळे बिझनेसेस. ठीक आहे, आता तुम्हाला एक प्रकार समजला असेल. मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये इंडस्ट्रीचे हे 3 प्रकार बघू आणि इकडे कॉमर्सचे हे 2 प्रकार बघू आणि याचा आपण डीप मध्ये पूर्णपणे नॉलेज घेऊ. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला आता माझं पहिलं लेक्चर, पहिला व्हिडिओ आवडलाच असेल आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा. ओके, आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता. ओके, थँक्यू.